नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज आपण पाहणार आहोत 22 फेब्रुवारी गुरुपुष्य अमृत योग. या दिवशी तुम्ही काय करायचं आहे आणि काय करायचं नाही ते आज आपण पाहणार आहोत. एक आवर्जून काम करा, ते तुमचं इच्छा पूर्ण करणार. त्या दिवशी तुम्ही काय करायचं नाही आणि काय करायचं आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचे दुर्भाग्य दूर होऊन सौभाग्य प्राप्त होण्यासाठी हे एक काम आवर्जून करा. तर चला, आज मी तुम्हाला काय सांगणार आहे ते तुम्ही नक्की ऐका. त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर गुरुपुष्यामृत हा 22 फेब्रुवारीला योग आलेला आहे. त्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. लहान मुलं असोत किंवा मोठे असोत किंवा वृद्ध व्यक्ती असोत किंवा आजारी व्यक्ती, कोणीही व्यक्ती असेल त्यांनी अशा प्रकारे आंघोळ करायची आहे गुरुपुष्य अमृत या मुहूर्तामध्ये. त्या दिवशी कधीही तुम्ही आंघोळ करू शकता, पण ब्रह्ममुहूर्तावर केलेलं फळ अधिक असतं. त्याच्यानंतर तुम्ही स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. स्वच्छ कपडे परिधान करून नंतरच देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना जमिनीवर न बसता तुम्ही आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसला तर तुमची देवपूजा सफल होते, नाहीतर पूजेचं फळ भेटत नाही. म्हणून तुम्ही आसन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर देवपूजा झाल्यानंतर अष्टगंध देवाला वाहून स्वतःला लावून नंतर तुळशीला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर तुळशी मातेची मनोभावे पूजा करायची आहे. अगरबत्ती देवाला आणि तुळशीला ओवाळून दरवाजावरती ओवाळून नंतर नमस्कार करायचा आहे आणि पूजा करायची आहे लक्ष्मी मातेची. त्याच्यानंतर या योगामध्ये तुम्ही सोनं खरेदी करू शकता किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता, पण अशा काही वस्तू आहेत त्या तुम्ही अजिबात कोणालाही देणार नाही किंवा द्यायच्या नाहीत. त्या वस्तू आज आपण बघणार आहोत की कोणत्या वस्तू आहेत त्या कोणालाही द्यायच्या नाहीत. आपण कोणाच्याही कार्यक्रमाला जातो किंवा वास्तुशांती या दिवशी खूप जणांची असते, तर त्या दिवशी आपण कोणत्याही मूर्ती किंवा देवाचे फोटो तुम्हाला दान करायचे नाहीत किंवा तुम्हाला भेटवस्तू म्हणून न्यायचे नाहीत. कारण या दिवशी लक्ष्मी मातेचं खूप महत्त्व आहे. तर तुम्ही असं दिलं कोणालाही, तुमची सख्खी जरी बहीण असली तरी पण तुम्ही कोणालाही देणार नाहीत, कारण तुमच्या घरातली लक्ष्मी निघून जाईल. म्हणून तुम्ही या वस्तू कोणालाही देऊ नका. तर कोणत्या आहेत वस्तू चला पाहूयात. तर लक्ष्मीची मूर्ती किंवा फ्रेम किंवा तांब्याच्या वस्तू किंवा पितळेच्या वस्तू किंवा चांदीच्या वस्तू तुम्ही कोणालाही दान म्हणून देणार नाही किंवा कोणत्याही देवाचे फोटो या दिवशी तुम्हाला द्यायचे नाहीत, कारण तुमच्या घरातून लक्ष्मी आणि देव निघून जाईल. त्यासाठी या वस्तू तुम्ही कोणालाही देऊ नका, फक्त याच दिवशी. नंतर तुम्ही देऊ शकता. तांब्याच्याही वस्तू तुम्ही कोणालाही देऊ नका. घरासाठी स्वतःसाठी तुम्ही घरात जे वस्तू लागतात ते तुम्ही खरेदी करू शकता. तांब्याच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या वस्तू तुम्ही सोने खरेदी करू शकता घरासाठी तुमच्या स्वतःसाठी, परंतु लोकाला दान किंवा दुसऱ्यांना भेटवस्तू म्हणून देऊ नका. किंवा असे जर तुम्ही केलं तर तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही गुरुपुष्य अमृत या दिवशी कोणालाही या वस्तू दान करू नका. आणखी म्हणजे तुम्ही या दिवशी भोपळा खायचा नाही आहे. भोपळा म्हणजेच दुधी भोपळा. भोपळ्यामध्ये अनेक प्रकार आहेत, पण दुधी भोपळा हा तुम्हाला खायचा नाही किंवा घरी बाजारातून आणायचा नाही. असे केल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. याच्यामुळे भोपळा वर्ज्य करावा. आणखी म्हणजे मद्य मांस करायचं नाही. तुम्ही या दिवशी कोणताही मांसाहार करू नका किंवा तुम्ही मद्यपानही करू नका. असं केल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. त्याच्यामुळे हे आवर्जून नक्की पाळा. त्याचबरोबर आपल्या दरवाजामध्ये कोणी मागायला आला असेल किंवा कोणी भिक्षा दे म्हणून आला असेल तर त्यांना खाली हात पाठवू नका. काही ना काही द्या. एक ग्लासभर पाणी दिलं तरी पण चालेल तुमच्याकडं काही नसेल तर, किंवा तुम्ही त्यांना अन्नदानही करू शकता.
तुम्ही खाली हात तुमच्या घरातून पाठवू नका, फक्त या दिवशी. नंतर तुमच्या दरवाजामध्ये गाई, कुत्रा, मांजर आला असेल तर त्यांना काहीतरी खायला द्या. तुमच्या दरवाजात गाई जर आली असेल तर खूप मोठा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुम्हाला असा योग खूप दिवसातून भेटेल, कारण तुमच्या दरवाजात गायी आले तर तुमचं भाग्य उजळणार आहे, तुमची चांगली वेळ येणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा देवानं दिलेला संदेश असतो. त्याच्यामुळे तुमच्या दरवाजात गायी, कुत्रा, मांजर असे प्राणी येत असतात. तर आले तर गाईला तुम्हाला चपाती द्यायची आहे. चपातीवरती गूळ, थोडीशी हळद करून, थोडंसं तूप आणि गोल रोल करून गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे. पाणी ओतल्यानंतर गाईला तो रोल आपल्या हाताने चारायचा आहे. आपल्या हाताने शक्य नसेल तर खाली ठेवायचा आहे. शक्य होईल तितका तुम्ही स्वतःच्या हाताने चारा. याचे पुण्य तुम्हाला भरपूर मिळणार आहे. आणि गाईचा आशीर्वाद घ्यायचा आहे. गोमातेला प्रसन्न करून आपल्या घरातून पाठवायचं आहे. असं केल्यामुळे तुम्हाला खूप लाभ मिळतो, कारण गाईच्या पोटामध्ये तुम्हाला तर माहिती आहे 33 कोटी देवाचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही गाईला आवर्जून चपाती, गूळ, हळद आणि तूप याचा नैवेद्य चारायचा आहे. धन्यवाद.